मित्रांनो, मूल्यवान विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आजकाल तरुण तरुणींना एक प्रश्न सतत भेडसावत असतो, खास करून त्यांना ज्यांचा काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला आहे। त्या प्रश्नामुळे ते ऑलवेज टेन्शनमध्ये येत असतात आणि तो प्रश्न म्हणजेच मूव्ह ऑन कसं करू। मूव्ह ऑन करायचं आहे हे माहीत असूनही लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे ते मूव्ह ऑन नाही करू शकत। तर मग तुम्ही अशा कोणत्या चुका करत आहात ज्यामुळे तुम्ही मूव्ह ऑन करू शकत नाही? त्या चुका आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओमुळे तुमच्या पुढच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल। इनफॅक्ट हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला मूव्ह ऑन करायला खूप मदत मिळेल। चला तर मग तुमच्याकडून कोणत्या चुका होतात ते पाहू। मूव्ह ऑन करण्यासाठी तुम्ही पहिली चूक करता ती म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्ही त्या व्यक्तीशी जोडलेले राहता, त्या व्यक्तीसोबत बोलणं चालू ठेवता। अहो, तुम्हीच विचार करा की तुम्हाला त्या व्यक्तीपासून दूर जायचं आहे आणि त्या व्यक्तीशी बोलायचं पण आहे, कारण त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही। मग तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर कसे जाणार? कदाचित त्या व्यक्तीने तुम्हाला एक ऑप्शन दिलेले असेल की आपण फ्रेंड म्हणून राहू। मग काय, फ्रेंडशिपच्या नात्याने ती व्यक्ती तुमच्याशी बोलत राहते आणि तुम्हाला आतल्या आत तोडून टाकते, तुमच्या जखमांवर मीठ चोळते। तुम्हाला मनातून वाटतं की मला मूव्ह ऑन करायचंय, तर मग तुम्ही त्या व्यक्तीशी का बोलता यार? तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत राहिलात तर तुम्ही त्या व्यक्तीपासून कधीच दूर जाऊ शकत नाही। आपापसात बोलणं चालू असेल तर दूर जाताही येत नाही। अनेक लोक हीच चूक करतात, त्यांना मूव्ह ऑन करायचं असतं पण आजही ते एकमेकांशी बोलत असतात। मित्रमैत्रिणींनो, तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बोलत राहिलात तर तुम्ही त्या व्यक्तीपासून कधीही मूव्ह ऑन करू शकत नाहीत। अरे यार, लाईफमध्ये पुढे जायचं आहे तर तुम्ही पुढे जा ना, मागे काय येता? तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, आता तुमचं ब्रेकअप झालं आणि तुम्ही त्या व्यक्तीसोबत बोलणं चालू ठेवता, तर तुम्ही मूव्ह ऑन नाही करू शकत। तर सर्वात आधी तुम्हाला त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट तोडावा लागेल, त्या व्यक्तीला भेटणं बंद करावं लागेल, त्या व्यक्तीला मेसेज करणं बंद करावं लागेल, त्या व्यक्तीला कॉल करणं बंद करावं लागेल। दुसरी गोष्ट तुम्हाला मूव्ह ऑन करू देत नाही ती म्हणजे आजही तुम्ही त्या व्यक्तीला कुठे ना कुठे स्टॉक करता। त्या व्यक्तीचा सोशल मीडिया पाहता, त्या व्यक्तीचा व्हॉट्सॲप डीपी पाहता, त्या व्यक्तीचे स्टेटस पाहता, त्या व्यक्तीची इंस्टाग्रामवरील स्टोरी पाहता। ती काय करते, ती व्यक्ती कुणाला भेटते, त्या व्यक्तीच्या जीवनात काय चाललंय हे पाहत राहता। तुम्ही हेच सगळं करत राहिलात तर तुम्ही तुमच्या लाईफबद्दल विचार कधी कराल? तुम्ही मूव्ह ऑन कसे काय कराल? ती व्यक्ती काय करते, कुणाला भेटते याच्यातच तुम्हाला जास्त इंटरेस्ट। आता त्या व्यक्तीची चिंता करणं सोडून द्या, त्या व्यक्तीला जे करायचं असेल ते ती करेल, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या। तुम्ही कुठल्या दुनियेत हरवलात? कधीपर्यंत त्या व्यक्तीचा व्हॉट्सॲप डीपी पाहत राहाल? कधीपर्यंत त्याच्या इंस्टाग्रामला व्हिजिट कराल? हे सगळं करणं बंद करा, यातून तुम्हाला काहीच हासिल होणार नाही। हे करत राहिलात तर तुम्ही मूव्ह ऑन नाही करू शकत। स्टॉप स्टॉकिंग देम। तिसरी गोष्ट, तुम्हाला मूव्ह ऑन करायचं आहे पण तुम्ही रियालिटीपासून दूर पळता। रियालिटीपासून दूर का पळता? जे सत्य आहे त्याचा स्वीकार कर। नातं होतं पण आता ते संपलं। हा मान्य आहे, विश्वास ठेवणं कठीण आहे, ॲक्सेप्ट केलं नव्हतं, असं काय होईल याचा विचार सुद्धा केला नव्हता, पण झालं ना। तुमच्याशिवाय त्याच्या लाईफमध्ये दुसरं कोणी येईल हा विचार सुद्धा केला नव्हता, पण आलं ना। मग ब्रेकअप झालं तर तुम्ही का रट लावून बसलात की असं का झालं? ब्रेकअप होण्यामागचं कारण काहीही असो, त्याचा तुमच्या लाईफमध्ये काहीही फरक पडला नाही पाहिजे। नथिंग कॅन चेंज। रियालिटी ही आहे की तुमचं ब्रेकअप झालं, तुम्हाला त्यातून पुढे गेले पाहिजे। लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की ते रियालिटीपासून पळ काढतात। ते स्वतःच्या मनाला खोटी तसल्ली देतात की असं काही झालंच नाही, ती व्यक्ती मला सोडू शकत नाही, आम्ही एवढा वेळ सोबत राहिलो। अरे यार, डोळे उघडा, त्या व्यक्तीने तुम्हाला सोडलंय। रियालिटी का ॲक्सेप्ट करत नाही तुम्ही? रियालिटी ॲक्सेप्ट केली पाहिजे, कारण सत्य हे आहे की आता तुमचं नातं संपलं आहे। चौथी गोष्ट ही की तुम्हाला मूव्ह ऑन करायचं आहे की नाही हेच माहीत नाही। तुम्ही स्वतःला संधी द्यायला तयारच नाही। तुम्हाला मूव्ह ऑन करायचं आहे पण तुम्ही स्वतःला दुसरा चान्स द्यायला तयार नाहीत। मला असं नाही म्हणायचं की दुसरा चान्स म्हणजे दुसऱ्या कोणासोबत रिलेशनशिपमध्ये राहा।
अहो, तुम्ही इतर गोष्टींमध्ये स्वतःला बिझी करा. स्वतःला संधी दिली पाहिजे. नेहमी काही त्या व्यक्तीचा विचार केला पाहिजे. पण काय असतं ना, अनेक वेळा लोक या गोष्टीपासून डिस्कनेक्ट होतात आणि अशा झोनमध्ये जातात की तिथून परत येतच नाहीत. लोक डिप्रेस होतात. म्हणून मी सांगेन की स्वतःला एक चान्स द्या. तुमच्या जीवनात एक व्यक्ती आली आणि तिने तुमच्या हसत्या खेळत्या जीवनात गोंधळ माजवला. पण त्याचा अर्थ असा नाही की तुमचं लाईफ तेवढंच होतं. सर्व काही संपलं. जी स्वप्न पाहिली होती ती अपूर्ण राहिली. जरुरी थोडी आहे की स्वप्न त्या व्यक्तीच्या हातात हात घालूनच पाहिली पाहिजे. स्वप्न स्वतःसाठी पहा आणि विश्वास ठेवा ती स्वप्न कधीतरी खरी होतीलच. तुमच्या दोघांमध्ये काही ना काहीतरी कमी राहिली असेल म्हणून हे नातं तुटलं. कदाचित कमी तुमच्यात असेल, नाहीतर कमी त्या व्यक्तीच्यात राहिली असेल. तुम्ही तुमच्यातील चुका शोधा, तुमच्यातील कमी पहा आणि त्या सुधारा. समोरची व्यक्ती तिचं ती बघेल. पण हे लक्षात घ्या, तुमचं नातं आता संपलं. त्यामुळे स्वतःला एक संधी द्या, तरच त्याच्यातून तुम्ही बाहेर निघाल. एका कोणाच्या जाण्याने आपलं आयुष्य संपत नाही, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवलं तरच तुम्ही मूव्ह ऑन करू शकाल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. आणखी मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.